राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीला सरकारला जाब विचारायचा आणि त्यासाठीच बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती। परंतु बैठकीच्या खुर्च्या या अर्ध्याहून जास्त रिकाम्याच राहिल्या। तुम्हाला सांगते, मवियाच्या एकूण 59 ते 60 आमदारांपैकी फक्त 35 आमदार बैठकीला हजर होते, ज्यात तब्बल 23 ते 24 आमदारांनी या बैठकीला दांडी मारली होती आणि एकूण 23 आमदारांनी मवियाच्या या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे आता महाविकास आघाडीत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। आता यापैकी कोणते कोणते आमदार अनुपस्थित होते यांची नावं समोर आली आहे, त्यामुळे हे दांडी बहाद्दर आमदार नेमके आहेत तरी कोण, आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। मुळात ही बैठक कशासाठी होती तर म्हटलं जात आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली। पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष म्हणून कोणते मुद्दे मांडायचे, सभागृहात कसं काम करायचं हे ठरवण्यासाठी ही बैठक होती। विशेष म्हणजे अधिवेशन काळात अशा बैठका नेहमीच होतात। या बैठकीत ठाकरे गटाचे 6 खासदार फुटीवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण प्रत्यक्षात बैठकीत 6 खासदारांच्या फुटीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती समोर आली आहे। आता मुख्य मुद्दा म्हणजे या बैठकीत कोण कोण गैरहजर राहिलं तर असं म्हटलं जात आहे की गैरहजर आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, अमित देशमुख, रोहित पवार, अभिजित पाटील, विकास ठाकरे, संदीप क्षीरसागर आणि जयंत पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे। यातले काही नेते वैयक्तिक कारणामुळे आले नाहीत असं सांगितलं जात आहे। शरद पवार आणि जयंत पाटील वैयक्तिक कारणामुळे गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं की आधी ही बैठक 23 तारखेला ठरली होती, मात्र ती 24 तारखेला पुढे ढकलण्यात आली। दरम्यानच्या काळात मी 2 लग्नांना उपस्थिती लावणार असल्याचं कबूल त्यांनी केलं होतं आणि त्यावेळी पावसाळी अधिवेशन आणि बैठकीबाबत माझ्या लक्षात आलं नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। तर विकास ठाकरे आणि सुनील राऊत यांनीही आपल्याला मतदारसंघात महत्त्वाची कामं असल्याचं सांगितलंय। आम्ही बैठकीला आलो नाही म्हणजे आम्ही फुटलो असा अर्थ निघत नाही असंही या दोघांनी ठणकावून सांगितलंय। बरं, एवढंच नाही तर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार प्रकृती अस्वस्थतेमुळे उपस्थित राहू शकले नाही, पण बाकी आमदार का आले नाही त्याचं उत्तर अद्याप स्पष्ट नाहीये। एबीपी माझाच्या वृत्तानुसार बोललं जात आहे की 16 आमदारांची नावं समोर आली असून त्यात काँग्रेसचे 6, ठाकरे गटाचे 5 आणि शरद पवार गटाचे 5 आमदार आहेत। आमदारांच्या याच गैरहजेरीवरून उद्धव ठाकरेंकडून समन्वयाबाबत आता स्पष्ट चिंता व्यक्त करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी बैठकीत उपस्थित आमदारांना थेट विचारलं, महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत म्हणतो, पण आपण खरंच एकत्र आहोत का? हा प्रश्न वरवर साधा वाटतो, पण राजकीय दृष्ट्या तो खूप महत्त्वाचा आहे। कारण 6 खासदार फुटल्यानंतर आणि आता बैठकीला इतके आमदार गैरहजर राहिल्यानंतर हा प्रश्न अधिकच तीव्र झालाय। राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलनं एकत्रितपणे करायला हवीत आणि आघाडीची एकी राज्यभर दिसायला हवी असं मत उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केलंय। एक लक्षात घ्या, काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत 6 खासदार फुटलेत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि अशाच परिस्थितीत आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र आमदारांच्या अनुपस्थितीमुळे आता आमदारांमध्येही असंच काही घडण्याची शक्यता बोलली जाते का असा प्रश्न उपस्थित होतोय। मात्र याबद्दल बोलणं आता घाईचं ठरेल, पण एवढं नक्की आहे की इतक्या महत्त्वाच्या बैठकीला इतके मोठमोठे नेते अनुपस्थित राहणं ही गोष्ट महाविकास आघाडीच्या नेतृत्वाला कुठेतरी अस्वस्थ करणारी आहे। तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडी खरंच एकत्र आहे का, की हे आमदारांची दांडी म्हणजे आतून काही वेगळं सुरू असल्याचे संकेत आहेत का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।